नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष गायकवाड आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ सुरुवात आणि शेवट ही मराठीमध्ये असणार आहे। आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील तमाम अधिपरिचारकांसाठी म्हणजेच नर्सेससाठी। 2 दिवसांपूर्वी एक राजपत्र त्यामधील एक नोटिफिकेशन अधिसूचना प्रसिद्ध झाली, समोर आली, म्हणजे आपल्याकडे आली, सर्व पब्लिककडे आली, पब्लिक फोरममध्ये। आणि त्यातील काही नियमावली म्हणजे DMER मध्ये जे स्टाफ नर्स ही पोस्ट आहे ग्रुप सी ची, ती त्यांची जी भरती आहे, जे रिक्रुटमेंट आहे, त्याचे रिक्रुटमेंट रूल्स समोर आले। आणि त्या रिक्रुटमेंट रूल्सने त्यामध्ये असे काही रूल्स आलेत, असे काही नियम आलेत ज्यामधील अनेक नियम आहेत, त्यापैकी एक नियम असा आला ना ज्याने नर्सेस, ज्या महाराष्ट्रातील नर्सेस आहेत, तमाम नर्सेस आहेत, मेल नर्स असो किंवा फिमेल नर्स असो, आणि त्यातही विशिष्ट करून मेल नर्सेसची झोप उडवली, एक चिंता मनामध्ये बसवली। बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये की नेमकं या राजपत्रातील जे नियमावली आहे, जी अधिसूचना, जे नोटिफिकेशन आलं आहे, त्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकत आहात, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल तर मी तुम्हाला विनंती करेल व्हिडिओची क्वालिटी थोडीशी वाढवा, जेणेकरून हे तुम्हाला दिसेल। किंबहुना मी प्रयत्न करेल हा PDF आपल्यापर्यंत आलाच असेल कदाचित, किंवा मी आपला जो ग्रुप आहे WhatsApp ऑल इन वन नर्सिंग टेस्ट सिरीज, या ग्रुपवर मी तो PDF शेअर करेल। बघूयात यामध्ये काय आहेत। अनेक नियम आहेत, ठीक आहे, अनेक नियम यामध्ये आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत। अधिसूचना, त्याच्यामध्ये संक्षिप्त म्हणजे जे काही व्याख्या आहे ते दिलेलं आहेत। आपण सरळ जे नियम आहेत त्यावर जाऊयात। नियुक्तीचा मार्ग, नियम, या सर्व काही गोष्टी आपण या ठिकाणी बघत आहोत। नियुक्तीचा मार्ग नामनिर्देशनाद्वारे, म्हणजे जी काही नियुक्ती होणार आहे या ठिकाणी, ती सर्व नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे होणार आहेत। नामनिर्देशन म्हणजे काय की जी एंट्रन्स एक्झाम होत असते, COT एक्झाम होत असते, CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होत असते, अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या एक्झाम द्वारेच या ठिकाणी नियुक्ती होईल। कोणाची नियुक्ती? अधिपरिचारिका किंवा अधिपरिचारक गट क, ग्रुप सी च्या ज्या भरती आहेत स्टाफ नर्सच्या, या एंट्रन्स एक्झाम थ्रूच होतील, ठीक आहे। हे स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर, म्हणजे त्याच्या मेरिटनुसार या ठिकाणी आपल्याला नियुक्ती भेटेल। त्यानंतर पुढे वयोमर्यादा दिली आहे। किमान वयोमर्यादा या ठिकाणी 18 वर्ष असणार आहे, या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। किमान वयोमर्यादा ही असेल 18 वर्षे। त्यानंतर कमाल वयोमर्यादा देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आली आहे। कमाल वयोमर्यादा जी आहे ती आहे 38 वर्षे, ठीक आहे। त्यानंतर पुढे महत्त्वाच्या गोष्टी ज्या बरोबर आपण व्हिडिओ बनवत आहोत त्या पुढे दिलेला आहे। किमान शैक्षणिक अर्हता, याच्यामध्ये एकतर GNM असेल आणि BSc नर्सिंग असेल, चांगल्या रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून, इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या अंडर जे इन्स्टिट्यूट आहेत त्यामधून जर तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM झाले असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्र आहात। त्याच्यानंतर नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर ज्या मेरिट लिस्ट नुसार जी काही नियुक्ती होणार आहे त्यामध्ये 80-20 क्रायटेरिया या ठिकाणी आला आहे। या 80-20 क्रायटेरिया बाबत आपण बोलूयात, त्या अगोदर पुढचे जे काही नियम आहेत महत्त्वाचे, फक्त मी ते हायलाइट करून तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। बाकी भरपूर गोष्टी आहेत की आपल्याकडे MNC चं म्हणजे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे जर आपण बघू परिवीक्षाधीन कालावधी, परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे काय? प्रोबेशन पिरियड। प्रोबेशन पिरियड या अगोदर होता 2 वर्षाचा, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नियुक्ती होते, ज्यावेळेस तुम्ही पदावर जॉईन करता त्या दिवसापासून पुढील 2 वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, परमनंट झालेले नसतात। 2 वर्ष हा तुमचा प्रोबेशन पिरियड असतो। जर तुमची कामगिरी समाधानकारक असेल तर तुम्हाला सरळ सेवा दिली जाते, म्हणजे तुम्हाला परमनंट केलं जातं, परमनंट ऑर्डर भेटते। तोपर्यंत तुम्ही प्रोबेशन पिरियड मध्ये असतात आणि हा प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा होतो या अगोदर। आता हा प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा या नियमावलीमध्ये दिलेला आहे, जे की चांगली गोष्ट आहे। त्यानंतर हिंदी व मराठी भाषा परीक्षेबाबत तरतूद, हिंदी व मराठी भाषा परीक्षेबाबत तरतूद। मग महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत आणि महाराष्ट्रातील शासकीय सेवेमध्ये जर आपण
सेवा करायची आहे तर मराठी आणि हिंदी या भाषा आपण शिकलेल्या पाहिजे असं यामध्ये आहे. त्या शिकलेल्या पाहिजे म्हणजेच काय की 10वी आणि 12वी मध्ये जर आपण मराठी किंवा हिंदी या विषय हे दोन्ही विषयांची परीक्षा जर दिलेली असेल तर आपल्याला या सेवेमध्ये रुजू करण्यात येईल. आणि जर तुम्ही या सेवेमध्ये रुजू झालात आणि तुम्ही 10वी किंवा 12वी मध्ये किंवा कधीही मराठी किंवा हिंदी या दोनपैकी कुठलाही एक विषय किंवा दोन्ही विषयाची परीक्षा जर दिलेली नसेल तर तुम्हाला एक कालावधी दिला जातो, कमीत कमी 6 महिने किंवा एक प्रॉपर कालावधी दिला जातो. तुम्ही ज्यावेळेस नियुक्त व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते समजतं. त्या कालावधीमध्ये तुम्हाला या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षा पास केल्यानंतर तुमची जी नियुक्ती आहे ती पुढे ग्राह्य धरली जाते. जर तुम्ही नाही केलं त्या कालावधीमध्ये तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येऊ शकते. त्यानंतर पुढे जर आपण अजून पुढे जर गेलो, संगणकाबाबत या ठिकाणी दिलेलं आहे. संगणक अर्हता प्रमाणपत्राबाबतची तरतूद. जर आपल्याला शासन सेवेमध्ये काम करायचं आहे तर म्हणजे जी कम्प्युटर आपल्याला येत आहे, संगणक आपण चालवू शकतो, त्यासाठी जो कोर्स आहे तो आहे MSCIT. हा कोर्स आपला झालेला पाहिजे, याचं सर्टिफिकेट आपण द्यायचं आहे. जर नसेल तर परत पुन्हा एकदा तेच गोष्ट ज्यावेळेस आपण रुजू होतो त्यानंतर एक कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं प्रमाणपत्र MSCITचं सबमिट करावं लागतं, जेणेकरून समजतंय की बाबा आपल्याला याबाबतचं नॉलेज आहे, माहिती आहे. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट या ठिकाणी नियम आहे लहान कुटुंबाबाबत. आपल्याला एक प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं की माझं कुटुंब जे आहे ते लहान आहे. म्हणजे ज्यांचे ज्यावेळेस ते रुजू होत आहेत, ज्यावेळेस जे जॉईन करत आहेत, नियुक्ती ज्यांना भेटत आहे, त्यावेळेस ज्यांचं लग्न झालेले आहे, त्यांचं कुटुंब लहान आहे असं त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं आहे. जर असं पुढे जाऊन समजलं की तुम्ही प्रमाणपत्र दिलं आहे की तुमचं कुटुंब लहान आहे, म्हणजे तुम्ही तुमची पत्नी किंवा तुमचे पती आणि तुमचे 2 अपत्य याच्या व्यतिरिक्त अजून 5वी व्यक्ती कोणी नाहीये असं तुम्हाला एक पत्र द्यायला लागतं. जर पुढे जाऊन समजलं की बाबा तुम्ही नियुक्तीच्या वेळेस छोटं कुटुंब होतं परंतु तुम्हाला 3रं अपत्य झालं आहे किंवा त्या विशिष्ट नंबरपेक्षा जास्त तुमचं मोठं कुटुंब आहे तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कदाचित तुमची नियुक्ती रद्दही होऊ शकते. असं या नियमाप्रमाणे आहे. ठीक आहे, पुढे जर आपण जाऊ, नियुक्तीसाठी ज्या अन्य अटी व शर्ती आहे ह्या सर्व इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या अटी शर्तीनुसार जर इंडियन नर्सिंग काउन्सिलने काही बदल केला त्यानुसार यामध्ये बदल होत राहील. त्यानंतर भारतीय संरक्षण सेवेत सेवा देण्याबाबतची तरतूद. म्हणजे जर गरज पडली, कुठलीही इमर्जन्सी कंडिशन आली तर आपल्याला 4 वर्षे, कमीत कमी 4 वर्षे, त्याच्यापेक्षा कमी नाही, 4 वर्षे आपल्याला संरक्षणमध्ये, भारतीय इंडियन डिफेन्समध्ये, भारतामध्ये किंवा भारताबाहेर जाऊन सेवा द्यावा लागेल. त्या विशिष्ट त्या पर्टिक्युलर अधिपरिचारकाला सेवा द्यावी लागू शकते. सो हे आपल्यावर आहे. हा नियम जर तुम्ही DMR मध्ये जॉईन करतात तर हा एक नियम या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. परंतु जर तुमची सेवाचा 10 वर्षाचा कालावधी झाला आहे, सेवेचे तुमचे 10 वर्ष झाले आहे किंवा तुमचं वय 55 वर्ष झालं असेल, दोन्हीपैकी जी गोष्ट पहिले झाली आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ही सेवा द्यायची गरज पडत नाही. ही सेवा तुमच्यावर लादली जाणार नाही किंवा तुम्हाला हे लागू होत नाही. ठीक आहे. त्यानंतर बदलीबाबतची तरतूदही या ठिकाणी दिलेली आहे की तुम्हाला कुठल्याही DMRचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे, त्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. त्यानंतर शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर जेही काही अन्य आदेश आणि नियम असतील ते सर्व आदेश, सर्व नियम आपल्यावर लागू होते. ठीक आहे. सो हे काही 15 या काही नियमवाली आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आता ज्या महत्त्वाच्या नियमवालीवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यावर जाऊया. ते म्हणजे हे 80-20 क्रायटेरिया. 80-20 क्रायटेरिया काय दिलाय यामध्ये बघूयात की नियम 3 म्हणजेच काय, नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर म्हणजेच अधिपरिचारक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण 100% राहील. म्हणजे मेरिट लिस्ट नुसार जे स्पर्धात्मक परीक्षा आहे त्याच्या मेरिट लिस्ट नुसार या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाईल. 100% त्याच पद्धतीने नियुक्ती केली जाईल. पण त्यापैकी स्त्री व पुरुष यांचे प्रमाण जे असतील ते अनुक्रमे स्त्रिया 80% आणि पुरुष 20% याप्रमाणे राहील. थोडंसं जरा आपण यावर फोकस करूया. ठीक आहे. 80-20 कुठे गेला? 80-20
ठीक आहे, थोडंसं ऍडजस्ट व्हायला जरा वेळ लागेल. हा, या ठिकाणी 80-20 नियमाबाबत आहे. अजून थोडंसं झूम करूयात का? हा, ठीक आहे. 80-20 आपलं संपूर्ण हेच यावर आहे, त्यामुळे याला फोकस करायला काही अडचण नाही आहे. अजून जर होत असेल झूम तर आपण प्रयत्न करूया. हा, ठीक आहे, काही गरज नाही आता, बस. 80-20 क्रायटेरिया. या अगोदर 80-20 क्रायटेरिया बाबत आपण कुठे वाचलंय? नॉर्सेटमध्ये. एम्समध्ये जर तुम्हाला नर्सिंग ऑफिसरची एक्झाम द्यायची आहे, एम्समध्ये जर तुम्हाला ॲज अ नर्सिंग ऑफिसर जॉब करायचा आहे, तर त्यामध्ये 80-20 क्रायटेरिया आहे. आणि अनेक काही एक्झाम्समध्ये जर तुम्ही जाल त्यामध्येही थोडक्याच एक्झाम्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला 80-20 बघायला मिळेल. त्याच्यानंतर DHS जे आहे त्यामध्ये देखील 90-10 हा क्रायटेरिया आहे. याबाबतही अनेक दिवसांपासून बोललं जात आहे, याबाबत अनेक दिवसांपासून विरोध केला जात आहे. आता हा 80-20 क्रायटेरिया म्हणजे काय होत आहे? सरळ सरळ लिंगभेद होत आहे की बाबा 80% महिला आणि 20% पुरुषच यामध्ये सेवा करू शकता. आता याबाबत थोडं जर सांगायचं राहिलं याचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं ना, मेल्स पहिले ठीक आहे, हा नर्सिंग हा फिमेल डॉमिनंट कोर्स, फिमेल डॉमिनंट ही स्ट्रीम होते, फिमेल डॉमिनंट होते पहिले. पण त्यानंतर काही कालावधीनंतर जसं जसं ही फील्ड पुढे प्रोग्रेस होत गेली, यामध्ये पुरुषांचे देखील इंटरेस्ट वाढत गेला आणि पुरुष देखील हा कोर्स करू लागले, नर्सिंगचा कोर्स करू लागले आणि नर्सिंग सेवा देऊ लागले. अनेक वर्षापासून हे चालू आहे. त्यातल्या त्यात मागील 10 ते 15 वर्ष जर आपण मागे गेलो तर 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्याला समजेल की अनेक पुरुष, महिलांचं आहेच पण महिलांच्या कंपॅरिझनमध्ये, महिलांच्या तुलनेत अनेक पुरुष मंडळी आहे जी या कोर्समध्ये इंटरेस्टेड आहे आणि नर्सिंग हा कोर्स करत आहेत, मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये, प्रायव्हेट असेल, शासकीय, अशासकीय अशा पद्धतीने सेवा देत आहेत आणि उत्तम सेवा देत आहेत. अनेकांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळत आहे आणि चांगली सेवा देत आहे. आता फ्लोरेन्स नाइटिंगेल हा एक पुरस्कार आपल्याकडे असतो जो की आतापर्यंत आपण बघितला आहे महिलांना आहे, त्याबाबत मी बोलणार नाही, आपला मुद्दा हा आहे. याचा अर्थ काय होतो माहिती का 80-20? आणि ज्यावेळेस 80-20 क्रायटेरिया ज्यावेळेस नॉर्सेटमध्येही लागू केला होता त्यावेळेस असं बोललं गेलं होतं, असं उत्तर मिळालं होतं की पुरुष मंडळी जी आहे ती स्त्री ज्या फिमेल नर्सेस आहेत त्यांच्या म्हणजे फिमेल नर्सेस चांगल्या पद्धतीने केअर घेऊ शकतात, म्हणून हा 80-20 क्रायटेरिया आहे. मग 20 तरी कशाला ठेवलाय? जर फिमेल नर्सेस चांगल्या पद्धतीने केअर करू शकतात तर मग फिमेल नर्सेस होऊ द्यात. मग ज्या नर्सिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये मग मेल्सच्या जागा ठेवूच नका, फक्त फिमेलच्याच जागा ठेवा. आता याबाबत जर बोलायचं अजून तर ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायची वेळ येते, GNM असो, तुमचे BSc नर्सिंग असो, जे शासकीय रुग्णालयांमध्ये शासकीय महाविद्यालयांबाबत जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी 30% आरक्षण महिलांसाठी आहे. कॅटेगरीनुसार जे आरक्षण आहे, संविधानिक आरक्षण जे आहे ते तर आहेच कॅटेगरीनुसार, प्लस 30% आरक्षण आहे. CET सेलवर जे महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होता BSc नर्सिंग मध्ये, त्यामध्ये जर तुम्ही चेक केलं त्यावेळेस तुम्हाला तिथे समजेल 30% आरक्षण याच्यामध्ये आहेत शासकीय महाविद्यालयांमध्ये. आणि जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्ही जाल, प्रायव्हेट जे महाविद्यालय आहेत त्यामध्ये 15% आहे. म्हणजे ऍडमिशनसाठी सुद्धा इथे विशिष्ट पद्धतीने, आता कुठल्याही प्रकारच्या फिमेल नर्सेसच्या विरोधात कुठलेही नर्स नाहीये. मेल नर्स, फिमेल नर्स हा एकतर मुळात अशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशनच होता कामा नाहीये. ऍक्च्युली जर बाकी फील्ड जर आपण बघितलं, डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, त्याच्यानंतर जे आपले कॅप्टन्स आहेत, सर्व आपण फक्त त्या विशिष्ट पदावर, इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहे, आपण बोलतो ऍक्टर जे आर्टिस्ट आहेत, त्याच्यानंतर आपण बोलतो डॉक्टर आहे, आपण बोलत नाही फिमेल डॉक्टर आहे, मेल डॉक्टर आहे. आपण त्या विशिष्ट पदानुसारच आपण त्यांना बोलतो, आवाज देतो किंवा ओळखतो, त्यांची ओळख आहे. मग नर्सिंगच्या बाबतीत फिमेल नर्स आणि मेल नर्स हा का? आणि याच्यानुसार तर यामुळे तर अजूनच होईल. नर्स ही नर्स आहे, जो अभ्यासक्रम फिमेल नर्स शिकते तोच अभ्यासक्रम मेल नर्स शिकतो. जो अभ्यास फिमेलला करावा लागतो तोच अभ्यास मेलही करतो. जी परीक्षा फिमेलला द्यावी लागते
एक अधिपरिचारिका बनण्यासाठी, तो तीच परीक्षा मेलही देतो एक अधिपरिचारक बनण्यासाठी. जे प्रोफेशनल रूल्स आणि रेग्युलेशन फिमेल शिकते तेच प्रोफेशनल रूल्स आणि रेग्युलेशन मेलही शिकते. ज्या वेळेस महाविद्यालयामध्ये नर्सिंग शाळेमध्ये ज्या वेळेस प्रवेश होतो, पहिल्या वर्षीच क्वालिटीज ऑफ नर्स, पहिल्याच वर्षी कशा पद्धतीने पेशंटची काळजी घ्यायची, मग डाईंग पेशंट असेल, टर्मिनली इल पेशंट असेल, त्याच्यानंतर जे पिडियाट्रिक्स म्हणजे जे छोटे बाळ असतील त्यांचं कसं घ्यायचं, मोठे जे जिरॅट्रिक आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची, अडल्ट आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची, टॉडलर आहेत, यंग आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची, हे सर्व शिकवलं जातं, दोघांनाही शिकवलं जातं. त्याच्यानंतर जितका माइंडसेट, ज्या माइंडसेटनी अभ्यास फिमेल नर्सेस करतात त्याच माइंडसेटनी अभ्यास मेलही करतात, किंवा थोडेफार त्यांचे एफर्ट्स वेगळे असेल, पण जितका त्रास यांना होतो अभ्यास करण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी, 4 वर्ष कंप्लीट करण्यासाठी, सर्व असाइनमेंट वगैरे ज्या गोष्टी फिमेलने दिल्या त्याच मेलने दिल्या आहेत. आणि पहिल्याच वर्षी ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. नर्सेसचे एटिकेट्स, नर्सेसचे कोड ऑफ इथिक्स, कंडक्ट, हा दोघांनाही शिकवला जातो. मग 80-20 क्रायटेरिया कुठल्या बेसिसवर आपण करतोय? शिक्षणामध्ये ज्या प्रकारची ट्रेनिंग नर्सेस घेत आहेत, मी या ठिकाणी मेल आणि फिमेल म्हणणार नाही, नर्सेस ज्या प्रकारची ट्रेनिंग घेतात त्यामध्ये सरळ पद्धतीने एकदम विशिष्टरित्या INCच्या सिलेबसनुसार विशिष्टरित्या प्रत्येक म्हणजे जेही काही पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांची काळजी कशी घ्यायची चांगल्या पद्धतीने आपल्या सिलेबसमध्ये INCने दिलेलं आहे. मग सर्व बेसिक अभ्यास त्या ठिकाणी येतो, सगळ्या विषयांचा बेसिक अभ्यास, केअर बाबतही, प्रोसिजर बाबतही सगळा अभ्यास. मग जर शिक्षण सारखं आहे, त्या पद्धती सारख्या आहे, नर्सने ऍज अ प्रोफेशन कसं वागलं पाहिजे, कसं राहायला पाहिजे हे देखील सारखंच आहे, तर मग ज्या वेळेस सेवामध्ये नियुक्तीचं म्हणजे नियुक्ती करायची आहे, नियुक्त होणार म्हणजे रुजू व्हायचं असेल, रिक्रुटमेंट असेल, तर त्यामध्ये याची गरज काय आहे? जर असं असेल म्हणजे सगळं सारखं केलंय, एकाच ताटात खाल्लंय, एक बारीक आहे आणि एक मोठा आहे, हे शक्य आहे का? जो हा खातोय तो हा पण तोच खातोय. ज्या गाडीतून याने प्रवास केलाय त्याच गाडीतून याने प्रवास केलाय, ज्या पद्धतीने हे वाढले त्याच पद्धतीने हे वाढले आहे, परंतु एकाला सर्व काही चांगलं आणि एकाला अशी हार्डशिप. तर हा भेद निर्माण करणार आहे, हा डिस्क्रिमिनेटिव्ह रूल आहे, किंवा हा जो नियम आहे याबाबत योग्य ती तरतूद केली पाहिजे. आणि ही जी नियमावली आहे सर्व नर्सेसच्या म्हणजे बिहाफ वरून मी कृपया करून विनंती करेल सर्व अथॉरिटीजना, प्लीज, इवन महाराष्ट्रातच नाही, ज्या सेंट्रलच्या आहे त्यांनाही मी सांगेल, कृपया करून हा जो नियम आहे हा म्हणजे हा बनत नाही यार, म्हणजे काय मला वाटत नाही की हा असायला पाहिजे. कारण शिक्षण सारखंच आहे ना, ट्रेनिंग सारखीच आहे ना, तेच डिपार्टमेंट, तेच वॉर्ड्स, तसेच पेशंट, त्याच प्रकारची केअर, तीच OT मध्ये केअर असेल, सगळ्या गोष्टी. आता जर आपण काही कमिटीज बघितल्या, बोर कमिटी आहे, त्यानंतर मुडालियर कमिटी आहे, मुखर्जी कमिटी आहे, ह्या कमिटीज बघा, पहिले फिमेल डॉमिनेटेड होतं, त्याच्यानंतर MPWचं या ठिकाणी एंट्री झाली हेल्थ सेक्टरमध्ये, आणि मग पुढे जाऊन मेल नर्सेस वगैरेही आलेच. मग का आले ते, का गरज पडली? सिक्युरिटीचा विषय आहे, त्याच्यानंतर काही असे कामं आहेत. हा MPW ज्यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले हेल्थ सेक्टरमध्ये, त्यावेळेस असं होतं की बाबा थोडे फिजिकल वर्क जास्त करावं लागेल, किंवा असे चॅलेंजेस येतात जिथे फिमेल नर्सेसना थोडंसं कठीणाई होऊ शकते, त्यामुळे MPW इंट्रोड्यूस केले गेले होते. नंतर मेल नर्सेसही आले, सेम चॅलेंजेस आहेत, असेही चॅलेंजेस येतात ना. आणि मग जे की फिमेल चांगल्या पद्धतीने हँडल करतात आणि मेल चांगल्या पद्धतीने हँडल करतात, ज्यावेळेस नर्सला ॲज अ नर्स ट्रीट करू, त्यांना नर्सेसला आपलं काम करू देऊत, त्यावेळेस कुठं जाऊन जी हेल्थ सेक्टरमध्ये जी प्रगती आपण बोलतो ना ती होईल ना. जर आपण जो मूळ आहे म्हणजे हेल्थ सेक्टर जर बघितलं ना, त्या हेल्थ सेक्टरमध्ये हा एक फार महत्वाचा घटक आहे. अधिपरिचारिका हे फार महत्वाचा घटक आहे. हे 24 तास त्या रुग्णाकडे असतात, रुग्णाला सेवा देण्याचं काम अधिपरिचारिका करत असतात. डॉक्टर्स आहेत, इतर टेक्निशियन्स आहेत, यांच्याशी संपूर्ण संवाद कोणाचा होत असेल, संपूर्ण पेशंटची माहिती पूर्णपणे
कोणाकडे असेल तर ती अधिपरिचारक किंवा अधिपरिचारिकांकडे असते. ट्रीटमेंट, प्रिस्क्रिप्शन हे सर्व डॉक्टर्स देतात, सर्व लॅब टेक्निशियन्स देतात, सर्व त्यांचे ग्राफीज वगैरे होतात, टेस्ट वगैरे सर्व होतात, परंतु या सर्व गोष्टी अधिपरिचारक अधिपरिचारिका फार महत्वाचा रोल प्ले करतात. आणि हे सर्व हेल्थ केअर टीम मधले सर्व जे घटक आहेत सर्व महत्वाचे आहे. हेल्थ केअर मधील हा एक महत्वाचा घटक आहे अधिपरिचारक. आणि त्यामध्ये जर लॅब टेक्निशियन आपण बोलतो, लॅब टेक्निशियन मध्ये म्हणत नाही मेल लॅब टेक्निशियन, फिमेल लॅब टेक्निशियन. एक्सरे टेक्निशियन आपण बोलत नाही मेल एक्सरे टेक्निशियन, फिमेल. ऑप्टोमेट्रिस्ट बोलत नाही मेल फिमेल. डेंटिस्ट मेल फिमेल. डॉक्टर, फिजिशियन मेल फिमेल. फिजिओथेरपिस्ट मेल फिमेल नाही. फिजिओथेरपिस्ट हे फिजिओथेरपिस्ट आहे, डेंटिस्ट हे डेंटिस्ट आहेत, त्यानंतर इतर बोललं इंजिनियर हे वगैरे वगैरेच्या फील्ड. सो नर्सेसमध्ये देखील ही समानता असावी यासाठी. आणि हा एका पद्धतीने मेल नर्सेसवर त्यांनी इतके कष्ट केले, मेल नर्सेस फिमेल नर्स सगळेच कष्ट करतात, इतके कष्ट केलेले आहेत, इतक्या इच्छा आहेत, इतक्या आकांक्षा आहेत. एकतर अनेक म्हणजे भरती लवकर होत नाही. हॉस्पिटल्समध्ये जर आपण बघितलं तर गरज आहेत नर्सेसची. WHO नियमानुसार तो जो रेशिओ मेंटेन करायला पाहिजे तो होत नाही. आणि भरती झाल्यानंतर किंवा जी नियमवाली येते त्यामध्ये जर 80-20 क्रायटेरिया जर दिसत असेल तर हे निराशजनक आहे नर्सेससाठी. आणि याने पुढे जाऊन असं होईल की नर्सिंगमध्ये या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा की नाही यावर मोठा प्रश्नचिन्ह येईल. आणि येत्या दिवसांमध्ये जर हे असंच राहिलं तर मेल नर्सेस किंवा जे मुलं आहेत त्यांचा इंटरेस्ट कमी होईल, कमी ॲडमिशन्स होत राहतील, किंवा जे शिकलेले आहेत त्यांचं भारतात, महाराष्ट्रात, आपल्या राज्यात, देशात राहणार नाही आणि बाहेर जाण्याचं त्यांचं कल जास्त राहील. मग आपल्या मुलांनी आपल्याकडे शिक्षण घ्यावं आणि आपल्याच लोकांना चांगली सेवा द्यावी हे असावं. तर हे असं व्हावं आणि योग्यरित्या जे सर्वच नर्सेस ही सेवा देतात. नर्सेसच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं मेल फिमेल असला काही विषय नसतो. सेवा देणं हाच त्यांचा धर्म आहे, हीच त्यांचे मूळ काय बोलतो त्याला तत्व आहे. मग तो पेशंट समोर कोणताही असो, कसाही असो, कुठलाही असो, सेवा सेवा सेवा. नर्सिंग केअर हे सर्व नर्सिंग ॲज अ प्रोफेशन म्हणजे फर्स्ट इयरमध्ये मी जसं सांगितलं ना हे सर्व शिकवलं जाते, या सर्वांचा अभ्यास केला जातो, यावर परीक्षा घेतली जाते. मग त्यामुळे फिमेल चांगल्या पद्धतीने केअर करता किंवा मेल चांगल्या पद्धतीने करत नाही हा प्रश्नच नाहीये, हे प्रश्नच चुकीचा आहे. सो आपली एक नर्स म्हणून नर्सच्या बिहाफवर मी विनंती करत आहे सर्व अधिकाऱ्यांना, बिकॉज सांगू शकत आहेत पुढे येऊन. सो मी विनंती, आम्ही सर्व नर्सेसच्या मिळून आपली विनंती आहे सर्व अथॉरिटीजला, सर्व अधिकाऱ्यांना की कृपया करून याबाबत विचार करावा आणि हा 80-20 क्रायटेरिया जो आहे तो निघालावा, या नियमावलीतून काढला जावा आणि सर्व नर्सेसवर योग्य तो न्याय करावा. हीच आमची नर्स म्हणून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.